भाऊ चव्हाण सानिका स्पोर्ट्स सर आपलाही सन्मान आहे. सन्मानाचा सन्मान घेण्यासाठी यायचंय. आरके गार्डनचे प्रोप्रायटर या ठिकाणी आदरणीय कृष्णशील बोराडे सर आपण यायचे. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सानिका स्पोर्ट्स यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सानिका स्पोर्ट्सचा सन्मान करण्यासाठी मी अमोल सरांना विनंती करेल. शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने सानिका स्पोर्ट्सचा सन्मान करायचा आहे. या खूप छान. त्यानंतर कृष्णा सर या तुमचाही सन्मान आहे. या तुमच्या शुभास्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यानंतर परत एकदा आपण जाऊया समारंभ कक्षामध्ये. जोडले जात आहेत नवनाथ साबळे सर या ठिकाणी जोडले जात आहेत. या सर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू मनोज बेलेकर सर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुनेमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आपण पाहतो शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी 2021 आणि आजचा दिवस क्रमांक दुसरा, पर्व दुसरं आणि पाहायचंय आपल्याला पुढचा बॉल. इथं एक टीम जी आपण पाहतोय पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केली देगाव कोरोडे अर्थात सेंट्रल इलेव्हेटर पुणे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर वनवेवाडी क्रिकेट क्लब आणि खास जे आपण पाहतोय वनवेवाडी क्रिकेट क्लब टीमसाठी आमचे आयोजक कमिटीचे एक खूप मोलाची वाटा उचलणारे अर्थात आमचे अर्जुन वनवे सरांच्या शुभेच्छा ज्या टीमशी आहेत. यावेळेस पहा लॉगअपला खेळलाय क्षेत्ररक्षक खूप धावतोय परंतु वा इथं संघाचा चित्त धावला आणि कामास देखील आला. अविनाश नाकोडेचं कौतुक करावं लागेल. पहा अक्षरशः खूप मोठी धावगती त्याच्या पायांना घेतली आणि बॉलला अडवलंय. संघाची धावसंख्या अनिल बेनोटे सर कळवतायत 3 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भैया शेख सर आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय जय पवार सर मात्र जे पंचांच्या भूमिकेत आहेत. गोलंदाज तयार अशोक गर्जे. पहा यावेळेस मिस्टॅन शॉट असेल 30 यार्डच्या आतमध्ये बॉलला हो इथं कॉल देणं गरजेचं होतं. एकमेकांना कॉल देणं गरजेचं होतं आणि गाव वाईज हाफ म्हटलं तर या घटना होतच असतात आणि या घटना पाहिलाच खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की पंचक्रोशीतील सुद्धा बरेचसे मान्यवर मंडळी असतील त्यानंतर प्रेक्षक वर्ग असेल या ठिकाणी सामन्याचा आनंद घेते. गोलंदाज तयार हो. यावेळेस परत एकदा आणखीन एक संधी आणि यावेळेस गुड टेकन वेल लाजवाब झेल्टी फ्लाय आणि पहा संघाने एक यश संपादन केले. फलंदाज बाद. आपण पाहू शकता कशा प्रकारे हा झेल टिपला गेलाय. अतिशय सुंदर चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा होता. एक मोठा फटका इनसाइड आउट खेळण्याचा आणि बॅटची वरची कड घेतोय. चेंडू सरळ जातोय तो पॉईंटच्या दिशेनं. सुंदर झेल टिपलाय. अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेला. हॅलो श्रीरामपूर संघाच्या संघनायकाला विनंती. श्रीरामपूर संघाच्या संघनायकाला विनंती. त्याने खूप चांगलं स्टेटमेंट आज केलं होतं ज्यावेळेला टॉस होत होता. तर या स्पर्धेचे शिल्पकार अमोल शिरसाट यांच्या वतीनं तुम्हाला विशेष करून आमंत्रण आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. आपला विशेष सत्कार एक चांगली सकारात्मक अशा प्रकारची तुमचा जो दृष्टिकोन होता चांगलं स्टेटमेंट तुम्ही केलं त्याबद्दल निश्चितच व्यासपीठावरती सन्मान होईल. भंडारी ज्वेलर्स बेल्ले संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आयोजक कमिटी आपला सूचना देत आहे की आपण ताबडतोब व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. सर्व खेळाडू आणि कॅप्टन भंडारी ज्वेलर्स बेल्ले जाऊया मैदानाच्या आत. जे आपण पाहतोय एक यजमान आणि त्यांच्या विरोधात मेहमान असा
जो पूर्णपणे सामना जो टाकला गेलाय वनवे वाडे क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला सेंट्रल इलेव्हेटर पुणे दहेगाव. नवनाथ, मी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचण्याचा प्रयत्न करेन, परंतु आज ज्या पद्धतीने श्रीरामपूर संघाच्या संघटनेने एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली होती की जो सामना आहे आपण एक गाव एक संघ खेळतोय तो संघ भावनेतनं खेळायला पाहिजे. तर ते एक महत्त्वाची गोष्ट होती. आज संपूर्ण तमाम क्रीडा शौकीनांनी ती गोष्ट ऐकलेली आहे. म्हणून अमोलजी शिरसाट यांच्या वतीनं आज त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येतोय. कदिल शेख यांचा सन्मान विशेष करून मी या ठिकाणी मेजर सतीश शिरसाट सरांना विनंती करेन आपल्यासोबत त्या विशेष सन्मान आपण करावा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर निश्चित होईल. अतिशय मोठी गोष्ट संघ भावनेच्या माध्यमातून खेळावं आणि हा संघ भावनेच्या भावनेतनं खेळावं यासाठी विशेष सन्मान केला जातोय आपला. आपण आलात, लढलात, जिंकला नाहीत, परंतु आमची मनं तुम्ही निश्चित जिंकलेली आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि या वेळेचा पहा टोल फुल टोल पॉवर प्लेचा उचललेला गेलेला फायदा पुरेपूर मिळून जातील 4 धावा, चौकार 4 रन. किती सुंदर फाटका खेळलाय फार जागेवरनं जो आपण पाहतोय स्टँड आउट डिलिव्हरी आणि थेट समोरच्या गॅलरीमध्ये स्वर्गीय आमदार राजूजी राजळे साहेबांच्या नावानं जी गॅलरी आहे समोरच्या दिशेला त्या गॅलरीच्या दिशेनं अविनाश थोडासा गोलंदाजी भरकटलाय आणि त्यावरती त्याला मार देखील थोडासा बसलाय. 12 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ या वेळचा चांगला बॉल, वा अविनाश त्याच्या थोडासा कदकाठीचा सुद्धा इथं उपयोग करतोय. बाईकच्या स्वरूपात ही धाव मात्र जे आपण पाहतोय घेतली जाईल. 13 रन ज्या स्कोर कार्डवरती बनवले गेल्यात. पहिला बॉल जरी वाईट केला असेल त्यानंतर मात्र 2 धावा, पुढच्या बॉलवरती एक चौकार आलाय आणि आता वाईटच्या स्वरूपात 1 रन जी संघाला मिळते. पहा एक अतिशय सुंदर खेळ घरच्या ग्राउंडवरती जे आपण पाहतोय की हे सर्व खेळाडू वनवेवाडी या गावातील खेळत आहे त्यामुळं घरचा प्रेक्षक राजा सुद्धा भरपूर इथं प्रतिसाद वनवेवाडी क्रिकेट क्लब या संघाला देतोय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सेंट्रल इलेव्हेटर पुणे या संघाला सुद्धा विसरून चालणार नाही. यावेळेस चांगला बॉल पॉइंटला केलाय क्षेत्ररक्षक चेंडूशी राजाबाब चेंडूला आडवेल, चेंडूला फेकेल आणि संघाची धावसंख्या जी काही वाढली जाणार आहे. दिवस क्रमांक 2 शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी. हॅलो 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 सुंदर गोलंदाजीचा नजराडा जिथं अविनाश जो आपल्याला दाखवतोय. अक्षरशः अतिशय सुंदर धावसंख्या देखील जे आपण पाहतो की जर गाववाईज संघ जर म्हटलं तर इथं काल आपण प्रशांत सर पाहिलंय की तालुका वाईज हा अर्थात मुंबई सारखा उरण पनवेलचा संघ काल मात्र इथं सुवर्ण अक्षरांनी पहिल्या दिवसाचा जो नाव होतं ते आपले करून या मैदानावरती गेलेत. परंतु पारनेरसारख्या टीमला सुद्धा विसरून जमणार नाही कारण की जरी जिथं तुम्ही हारताना ते प्रेक्षकांच्या ओटावरती तुमचं नाव असेल तर तो विजय खरा तुम्ही मिळवलाय. काय सांगता? कल क्रिकेट की जीत हुई है. मैं समझ सकता हूँ कि पार्नेट की टीम के जो सफर समाप्त बिल्कुल हुआ, लेकिन सबका दिल इन्होंने भी जीता. बहुत ही बेहतर खेले, कुछ डिसीजन लिए गए उसके ऊपर बिल्कुल चर्चा होगी, लेकिन फिलहाल पूरे दिन का खेळ इनका देखे तो बहुत प्रशंसा उनकी भी करनी चाहिए. म्हणजे मराठीत म्हणतात ना डोळ्यांचं पारणं फिरणारं काम पारनेर संघाने तो देखील केलेलं आहे. त्या या गोष्टीतनं म्हणजे या पराभवातनं त्यांनी निराश नाही व्हायचं आहे. या मोसमाची सुरुवात तुमची छान झाली. तुम्ही टॉप 4 नाही पोहोचलाय, परंतु टॉप 8चा जो एकूण आपण शेड्यूल बघतोय तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे मोसमाची सुरुवात वाईटने चांगलीच झाली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं फार गरजेचं असेल. अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओह अच्छी गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए स्टंप के ऊपर से पीछे चली गई है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. अब गेंदबाजी करने के लिए देवीदास आए हैं. अलीम 6 पर बल्लेबाजी करते हुए प्रसाद ने 3 रन बनाए हैं. 15 रन 1 विकेट के नुकसान पर 1 विकेट बिल्कुल मिला था और उसके बाद में बहुत अच्छी बल्लेबाजी अलीम द्वारा. राइट आर्म ओवर द विकेट. बढ़िया गेंद टप ऑफ स्टंप के बाहर. नवनाथ ये 4-5वें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं, लेंथ गेंदबाजी कर रहे हैं. शफल होके ऑनसाइड की तरफ बल्लेबाजी करने का प्रयास, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया गया और उसमें उनको सफलता नहीं मिल रही. सही सोच के साथ अच्छे अनुशासन के साथ गेंदबाजी गेंदबाज द्वारा. प्रशांत सर कदाचित प्रेक्षकांना असं सुद्धा वाटत असेल
की पुणे या ठिकाणचा एक संघ आहे. यावेळेस मात्र यावेळेस पहा इथं ऑस्ट्रेलियन टाईप झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तितकी पकड महत्वाची जी अविनाश कडनं झालेली ही चुकी मात्र जी आपण पाहतोय की सुधारून घ्यावी लागेल. अक्षरशः एक सुंदर झेल इथं सटकलं गेलाय. आतापर्यंत आलिमनं आपण पाहतोय 6 चेंडू खेळलेत, 8 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूने प्रसाद सुद्धा एक चांगली फटकेबाजी करतोय. अक्षरशः 5 चेंडूमध्ये जे आपण पाहतोय 3 धावा बनवल्यात. देवीदास सुंदर बॉलिंग, वा चांगला बॉल. यावेळेस मात्र फाईनच्या दिशेत खेळलाय, गॅप मध्ये आहे आणि बॉलला जे आपण पाहतोय फील्ड केलं जाते. कव्हर करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. एका बाजूला जरी तुम्हाला वाटत असेल की पुणे या ठिकाणचा संघ आहे, दुसऱ्या बाजूनं आपल्याच गावातील अर्थात वनवेवाडी ते एक संघ जे आपण पाहतो शिर्डी भागातील आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग देखील विचार करत असेल की आपल्या घरच्या खेळाडूंसमोर एक ताकदवान संघ आहे, रोजचा प्रॅक्टिस सराव मधला संघ आहे. आणि यावेळेस गुडघा टेकवलाय लाजवाब आलिमचं एक सुंदर इथं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक जिथं धाव जे आपण पाहतोय की दुसरी सुद्धा चोरण्याचा प्रयत्न जो निर्धार केला होता. 19 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेंट्रल इलेव्हेटर दहेगाव कोराळे, अतिशय सुंदर सामना. काल सुद्धा आपण लढती या मैदानावरती पाहिल्यात. एक 3 ते 3.5 4 5,000 व्ह्युअर्स ऑनलाईन देखील होते. मैदानावरचं सुद्धा उच्चांक जशी जशी स्पर्धा संपत चालली आहे तसा तसा मोडत चाललाय. यावेळेस गुडघा टेकवलाय आणि तमाशा दाखवलाय. चेंडू थेट सीमा फार, पंचांचा इशारा आलाय. चौकार 4 रन. हे रास्ते हे 4 के. ते क्रिकेटला आपण वारंवार पाहिलं की क्रिकेट आणि क्रिकेटच्या फटक्यांमध्ये वेळेला खूप महत्व असतं. एकदम 2-3 मायक्रो सेकंदाचा वापर इथं जो केला गेला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडले गेले. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ जो आहे तो जे आपण पाहतोय संपला गेलाय. 24 धावा धाव फलकावरती. 18 बॉलमध्ये जे आपण पाहतोय सेंट्रल इलेव्हेटर या संघानं जर पाहिलं ना तर 24 धावा कमवल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्येला इथं वेग देणं गरजेचं आहे. धाव संख्येला इथं थोडासा स्पीड देणं गरजेचं आहे आणि पाहिजे आपल्याला. आतापर्यंत आलिमनं या खेळाडूचं जर लक्ष टाकलं स्ट्राईकवरती आहे. 8 चेंडूमध्ये 11 धावा ज्या त्यानं कुठून काढल्यात. दुसऱ्या बाजूनं 6 चेंडूमध्ये 7 धावा प्रसादच्या नावावरती आहेत. आणि परत एकदा संघाचा कॅप्टन अविनाशच्या हातामध्ये संघानं जो काही विश्वास ठेवलाय अविनाशवरती पाहिजे आपल्याला. अविनाश काय करतोय यावेळेस परत एकदा समोरच्या बाजूला मधोमध केलाय आणि पहा पंचांचा इशारा, निश्चित स्वरूपात षटकार, शरद, सिक्सर. हॅलो 30 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी ट्रॅक पकडलाय. आलिम मात्र इथं आता फटकेबाजी साजेशी करतोय. तळ ठोकलाय आणि पहा 30 धावा. गोलंदाज तयार. परत एकदा 10 फावलांचा रनअप. पहा परत एकदा गगनाला गवसती घालणारा एक धडक बेधडक खणखणी षटकार. शरद लगातार 2 बॉलवरती जे आपण पाहतोय 12 धावा आल्यात. प्रशांत सर किती सुंदर फटकेबाजी आलिमदारा. बिल्कुल आपने सही कहा, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. शॉट से सिलेक्शन इनका अच्छा है और 3 ओवर तक पकड़ के रखा था वनवेवाड़ी ने. अभी अगर और एक चक्का जड़ते तो वो टीम के ओनर की तरफ से 500 का इनाम है. क्लीन बोल्ड, बहुत ही सुंदर. ज्यादा करने का प्रयास किया गया. कभी कभार ये बात है कि कॉन्फिडेंस जो है मैच में या एक बार फिर जिंदगी में जान डालता है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस है ना वो जान लेता है. इस बार ज्यादा करने का प्रयास किया गया और इसका फायदा गेंदबाज ने उठाया. सही है, जो कि सोच के साथ स्टंप के अंदर बहुत अच्छा यॉर्कर और बल्लेबाज आलिम की 23 रनों की एक उम्दा पारी बिल्कुल समाप्त होती है. प्रशांत सर, मी आता स्टेजच्या उजव्या बाजूला आलेले आहे. माझ्या समेत काही प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि आता त्यांच्याबरोबर आपण प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम निश्चितप्रमाणे घेणार आहोत. काय नाव सर तुमचं? डोळे रमेश. रमेश सर, तुमच्यासाठी काही प्रश्न असतील. 2 प्रश्न जर तुम्ही बरोबर दिली तर तुमचं नाव एका चिठ्ठीवरती लिहिलं जाईल. संध्याकाळच्या लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव टाकलं जाईल आणि त्यात जर लकी ड्रॉ मध्ये तुमची चिठ्ठी आली तर तुम्हाला एक ब्रँडेड सायकल, स्पोर्ट्स सायकल निश्चितप्रमाणे मिळणार आहे. पहिला प्रश्न आहे, इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण नाव काय? उद्धव ठाकरे. पूर्ण? उद्धव बाळासाहेब ठाकरे. ओके, पहिलं उत्तर तर तुमचं बरोबर आहे.
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? दोन ऑप्शन देतो तुम्हाला, एक हसन मुश्रीफ आणि एक सुजयदादा विखे पाटील. सुजाता विखे पाटील. ओके, रॉंग आन्सर आहे तुमचं. तुम्हाला खूप गोल्डन चान्स होता, तो संधी मात्र या ठिकाणी तुम्ही गणमवलेली आहे. पहिलं उत्तर तुम्ही खूप बरोबर दिलं आणि अमोल सरांनी सांगितलं होतं, कदाचित हे उत्तर अमोल सर तुम्ही म्हणला तसंच झालंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथं आपण पाहतोय अविनाश, मी प्रशांत सर तुम्हाला निश्चित सांगेल की ज्या अर्थी आपल्या स्पर्धेची डेट डिक्लेअर झाली आणि तेव्हापासून जर पाहिलं नाही 1.5-2 महिने हा खेळाडू या मैदानावरती सराव करतोय. हाच खेळाडू नव्हे तर संपूर्ण वनवेवाडी क्रिकेट क्लब या मैदानावरती सराव करतोय. प्रॅक्टिसमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पहा किती सुंदर गोलंदाजी, किती प्रयत्न सुंदर आहे अविनाशचे. बिल्कुल आपने सही कहा और बढ़िया गेंदबाजी करे अपने होम ग्राउंड पर, समर्थन भी मिल रहा है. ये 11 से नहीं खेल रहे, ये 12 से खेल रहे हैं. ये जो और एक खिलाड़ी है ना वो बहुत अच्छा समर्थन कर रहा है, वो मैदान के बाहर है खास करके वनवेवाड़ी के लिए. राइट अप ओवर द विकेट. सुंदर गेंदबाजी, वाह भाई वाह, प्रशंसा करनी चाहिए अविनाश की. अंकुश लगा के रखा और सही दिशा में गेंदबाजी की. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. रन संख्या 36 रन, 2 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद पर बिंदी. 4 ओवर का खेल समाप्त होता है. आखिरी ओवर अभी भी आना बाकी है. सिद्धेश्वर आता क्रिकेट मी क्लब प्रशांत और सर भंडारी ज्वेलर्स, हा ओके ओके तुमचं कंटिन्यू करा. भंडारी ज्वेलर्स, बेल्ले क्रिकेट क्लब, सिद्धेश्वर क्रिकेट क्लब, आप रेडी रहे अगले मैच के लिए, टॉस के लिए. ओव्हर टू मनोज. मी आता स्टेजच्या डाव्या बाजूला पोहोचलेलो आहे. इकडे प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये आहे. माझ्या समेत पडेगावचे असणारे जे कॅप्टन आहे, ज्यांचं मनोगत आपण घेतलं, ज्यांचा स्पेशल सन्मान आपण केलेला आहे, आता ते या स्पर्धेच्या बाहेर गेले तर आणि आता त्यांच्यासाठी निश्चितप्रमाणे प्रश्न. हॅलो हॅलो, भारताने पहिला विश्वचषक कधी जिंकला होता? 1983. ओके, पहिलं उत्तर तर तुमचं बरोबर आहे. अजून एक प्रश्न असेल, मोहोटा देवी हे जे मंदिर आहे, देवीचं मंदिर जे आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर. ओके, यांची दोन्ही उत्तरं बरोबर आलेली आहेत. सर नाव सांगा. कदीर शेख. कदीर शेख हे नाव निश्चितप्रमाणे अमोल सर आपण ऍड करून घेऊया आमच्या. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. जे आपण पाहतोय की एका भाग्यवान विजेत्यासाठी यशराज अर्थमोर्स अँड सफलरच्या माध्यमातून जे आपण पाहतोय एक आकर्षक रेसिंग सायकल जी दिली जाईल. आज आपण 30 भाग्यवान प्रेक्षकांची नावं जी एका बॉक्समध्ये टाकणार आहोत. एक चिठ्ठी जी उचलली जाईल आणि प्रेक्षकांनी आज ही सुवर्ण संधी जी सोडू नका. पुढची 4 दिवस तुमच्यासाठी जी खूप महत्वाची अर्थात पारितोषिकं इथं खेळाडूंसाठी आहेत, जी बक्षिसं जी आपण पाहतोय खेळाडूंसाठी आहेत, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा जी पारितोषिकं, थोडासा वाऱ्याचा झोत जो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॉलला पुरेपूर वाचून घेतलं आणि पाठांतर केलंय सीमारेषा पार आणि सनगलो वेअरहाऊसेसचा एक बहारदार स्ट्रोक, चौकार 4 रन. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी, रडार में थी, भाप लिया था, पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया. अच्छी पोजीशन बनाते हुए इस गेंद को खेल दिया था ऑन साइड की तरफ. भरत 4 पर, रन संख्या 41 रन, 2 विकेट के नुकसान पर. और ये 5वें ओवर का निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. संदीप गर्जे गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेंज पर भरत तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. ओहो, उसी अंदाज में जो कि एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे. थ्रो इतना अच्छा नहीं है, इसका फायदा बिल्कुल उठाएंगे. इस बार सब कुछ अच्छा था, गेंद में कोई खराबी नहीं थी, गेंद बहुत अच्छी थी, ये बिंदी गेंद आनी चाहिए थी, लेकिन विकेट कीपर का थ्रो बहुत अच्छा नहीं था और जो गेंदबाज है इन्होंने अच्छा कलेक्ट भी नहीं किया. तो इसीलिए ये सिंगल जरूर मिलेगा. 42, 2 विकेट के नुकसान पर. और नवना 3 गेंदें अभी भी बाकी है. संदीप गर्जे जे आपण पाहतोय पुणे पोलीस आहे आणि पोलीस आणि क्रिकेटचं जर नातं पाहिलं ना भरपूर असतं. यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हरी आणि बॅक साइडला एक लंबा पहाडी सिक्सर 6 रन. शानदार स्ट्रोक. एक बार फिर लाइन बहुत खराब थी. टप्पा खाने के बाद उछाल, काफी ऑफ टाइम के बाद छोटी गेंद, बड़ा शॉट, टाइमिंग बढ़िया.
सुंदर तरीके से एक अच्छी पोजीशन बनाते हुए बल्ले के बीचों बीच खेलते हुए स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 48 2 विकेट के नुकसान पर निर्णायक ओव्हर का खेल मैदान के अंदर जारी है। प्रशांत सर 3 षटकं ज्यावेळेस झाली त्यावेळेस कदाचित वाटत होतं की आता सेंट्रल इलिटिव्हर संघ जो पूर्णपणे 40 धावांच्या आसपास रोखला जातो की काय, परंतु शेवटच्या षटकात मात्र जे हाणामारी आपल्याला पाहायला मिळते। 48 धावा या मैदानावरती खूप आहेत, 5 षटकं त्या दुसऱ्या बाजूने आपल्याला वनवेवाडी संघाच्या अजून बॅटिंग सुद्धा पाहिजे। पाहूया आपण 48 झाल्यात, शेवटचे 2 चेंडू पोलीस साहेब कशा रीतीने टाकतायत। पहा फलंदाजाचा प्रयत्न, शफल लाईन वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर पाठीमागं बॉल यष्टीरक्षकाकडून सटकला। बाईद स्वरूपात एक सिंगल जी संघाला भेटली जाईल। संघ जवळजवळ अर्धशतक साजरं करण्यापासून एका धावेनं जो वंचित आहे। पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत, 2 ताकदवान संघ एकमेकांच्या आमने सामने जे लढताना आपल्याला पाहायला मिळतील। सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव आणि दुसऱ्या बाजूला भंडारी ज्वेलर्स बेल्ले क्रिकेट क्लब, अर्थात जुन्नर तालुक्यातील एक गाव एक फॉर्मॅट पद्धत म्हटलं तर एक ताकदवान संघ जो आपल्याला पाहायचा आहे। मी विनंती करेल, पहा यावेळेस परत एकदा प्रयत्न फसलाय, परंतु पायावरती पॅडच्या मधोमध आणि इथं पहा धावांसाठी धाव जी खऱ्या अर्थानं होती शेवटच्या बॉलवरती धावा जे आपल्याला पाहिजेत लेग बाय स्वरूपात जे काय आले गेलेत। बिल्कुल थर्ड अंपायर की तरफ जा रहे हैं। जिस तरह से ये मुकाबला चल रहा है और निर्णायक ओव्हर का खेल मैदान के अंदर जारी है, मी विनंती करेन सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव, भंडारी ज्वेलर्स बेले क्रिकेट क्लब, आपण टॉससाठी लगेच यायचं आहे। इनिंग या ठिकाणी आपण बघतोय ज्या पद्धतीनं समाप्त झालेली आहे। 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात शेवटच्या 3 चेंडूचा विचार केला तर नवनाथ शॉट सिलेक्शन चांगलं नव्हतं। अकुट पद्धत चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रहार केला गेला आणि आता धावबल का धावा 50 झाल्यात। 51 धावांचा पाठलाग करण्याकरता सज्ज होईल संघ। तोपर्यंत आपण जाऊया सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव आणि भंडारी ज्वेलर्स बेले क्रिकेट क्लब या 2 संघाच्या दरम्यान जी अतिशय महत्त्वाची लढत असेल टॉस का बॉस। चला, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपल्याला आता टॉस करणं गरजेचं आहे। दोन्ही संघाचे असणाऱ्या सर्व खेळाडूंनी ताबडतोब आता लाईनअप करून घ्यायचंय अशी मी आपल्याला विनंती करणार आहे। चला लवकर लवकर लाईनअप करून घ्या, सर्व खेळाडूंना विनंती असेल। भंडारी ज्वेलर्स लाईनअप करून घ्यायचे। स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उपस्थित झालेल्या खेळाडूंमध्ये सुरेश गुंजाळ आहे, सुपरस्टार आमचे बजरंग खोडे आहेत, खास करून ज्यांचा वाढदिवस काल झाला स्वप्नील जगताप, तुम्हाला आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। सागर भालेराव आहे, माझे बंधू या ठिकाणी आदरणीय सनीभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अज्जू बेपारे आहेत या ठिकाणी, शोएब आहे, बाबाजी सर आहेत, संघ व्यवस्थापक उपस्थित झालेले आहेत, आदरणीय संतोष भालेराव सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, माझा मित्र या ठिकाणी पापा या ठिकाणी उपस्थित आहेत। पापाचं आपण किट अतिशय सुंदर बघतोय ओम फोर्सच्या माध्यमातून, बाबासाहेब नागरगोजे यांच्या माध्यमातून त्याची स्पॉन्सरशिप आहे। 41 रंगामध्ये संपूर्ण विश्वातली वेगवेगळी जे रंग आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। चला लवकरात लवकर लाईनअप व्हायचं आहे। सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव वर्सेस भंडारी ज्वेलर्स बेल्ले क्रिकेट क्लब या 2 मातबर संघादरम्यान अतिशय महत्त्वाची लढाई। आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान जे सौजन्य लावले गेले असे बबन शेठ मिरड यांना मी विनंती करेल, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। बबन शेठ मिरड आपणास मी विनंती करेल, चला सेंट्रल इलेव्हेटर या संघाला विनंती आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण साधायचं आहे। वनवेवाडी क्रिकेट क्लब संघ, तुमचा संघ थोडासा पाठीमागे या, आपल्या पॅव्हलियन मध्ये या आणि चला बॅट्समन जा ताबडतोब।
टॉस या ठिकाणी आपण करतोय. कॉल बिल्ला टीम या ठिकाणी करणार आहे. काटा काटा कॉल आणि टॉस विन. काय घेणार? बॉलिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय सांगायला क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल? या क्रिकेट स्पर्धेचं फार ठिकाणून ऐकलं. माझा गावातील संघ आहे. मी कित्येक टुर्नामेंट खेळतो, परंतु एकही बाहेरचा प्लेअर कधीच नेत नाही. तर माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे आणि त्या हिशोबानं ही मोठी स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये येऊन आपल्याला सुद्धा काहीतरी करून दाखवायचं. आमच्या सुद्धा काहीतरी खेड्यामध्ये काहीतरी धमक आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी आपण या स्पर्धेत आलेलो आहे. गावासाठी खेळणं, गावाचं टीमचं नाव रोशन करणं हे निश्चितप्रमाणे तुमचं जे काही ध्येय आहे. काय सांगाल, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 5 ओव्हरच्या तुलनेत हा जो खेळ आपण कालपासून बघत आहोत तर मॅक्झिमम 60 रनच्या आतमध्ये आपण यांना रोखणार आहोत. धन्यवाद. तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपल्या समोर सुमित असेल. आता सुमित, तुमच्या संघाने टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण बॉलिंग घेतली असती, पण हरकत नाही. टॉस हारलोय, बॅटिंग आली आहे. 60-65 रन डिपेंडेबल असतील. 60-65 रन तुमचं टीम निश्चितप्रमाणे बनवेल. आज खूप मोठा ताफा आहे, त्याच्यातले मात्र तुम्ही 11 खेळून निश्चितप्रमाणे निवडणार आहात. कसं वाटतं या क्रिकेटच्या तुम्ही खेळत असतात? अतिशय मोठी स्पर्धा आहे अंबादास शिरसाट सरांची आणि महाराष्ट्रभर आता शिरसाट स्पोर्ट्सचं नाव आहे. त्या हिशोबाने ही टुर्नामेंट खेळायची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे बेल्लाचा संघ इथे आलेला आहे आणि 100% चांगलं योगदान देऊन चांगला खेळ करेल. धन्यवाद. तुमच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. कारण दुसरीकडे आपण पाहतोय सामना निश्चितप्रमाणे जो सुरू झालाय, दोन्ही टीमला ऑब्जेक्शन काय असेल? ऑब्जेक्शन काय असेल? कॅप्टन, तुमचं या टीमवर कुठे जर ऑब्जेक्शन असेल तर आत्ताच घ्या. तुम्हाला या टीमवरती कुठे ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही आत्ताच ऑब्जेक्शन घेऊ शकता. नाही तसं नाही. तुम्हाला सामना सुरू व्हायच्या अगोदरच ऑब्जेक्शन घ्यायची मुभा आहे. ओके, चालते सर. दोन्ही कॅप्टन आधार कार्ड वगैरे दाखवून घ्या. ओके, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. हो टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया मनोज. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है शीर्षा स्पोर्ट प्रेसिडेंट चैंपियन ट्रॉफी 2021 का क्रिकेट का घमासान बिल्कुल आप देख रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट. सुंदर गेंद, बहुत ही अच्छी गेंद. संतोष जी भालेराव, आपका भी स्वागत है, जो एक बहुत ही बेहतरीन अंपायर भी हैं. तो फिलहाल पहले ओवर का खेल जारी है. अविनाश और देवीदास की प्रारंभिक बल्लेबाज. अविनाश ने 4 रनों के साथ बहुत ही अच्छा आगाज किया है. आदरणीय सुधीरजी भंडारी यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करेन. आणि महाराष्ट्रातलं जे आपण ज्वेलर्सची अनेक वेगवेगळी दुकानं बघतो आणि खूप मोठे व्यापारी आहेत, त्यामध्ये निश्चितच सुनीलजींचं फार मोठं नाव आहे. सुनीलजी भंडारी, आपलं स्वागत आहे. सनी भाई, इस बार बहुत सुंदर तरीके से ऑनसाइड की तरफ, मिड विकेट बाउंड्री की तरफ खेलते हुए शानदार बल्लेबाजी, तालियां बज रही है. एक्सीलेंट बैटिंग बाय अविनाश. देखिए किस तरह से हुआ है. फुल टॉस गेंद थी, बॉटम बैट का इस्तेमाल किया, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खेलते हुए, और हरा भरा मैदान है. बहुत जबरदस्त तरीके से गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. इथं पहा अविनाशचा क्लास. वा. परंतु यावेळेस मात्र बॉलला जे अडवलं जाते, अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या लगत अडवलं जाते. उजव्या बाजूने ज्या टाळ्या वाजतात त्या खऱ्या अर्थानं आपल्या गावातील खेळाडूंसाठी प्रोत्साहित करणारे जे आवाज आहेत, हे जी पाठीमागून जे खेळाडूंना एनर्जी देणं काम असतं हे खूप महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांचं जे काम असतं ते हुबेहूब जे टीमचे समर्थक आहेत ते पार पाडताना दिसत आहेत. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. आलिम काय करतो इथं आपल्याला पाहिजे. यावेळेस चांगला स्ट्रोक होता. एक षटकावरला मिड ऑफ बॉल अडवला जाईल आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. एका धावेनं संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं जे प्रगती पथावरती आपण पाहतोय आलिमचं संपलं जाईल आणि स्कोर कार्डवरती व्हीसीसी अर्थात वनवे वाडी क्रिकेट क्लब यांच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात 11. आमचे गुरुवर्य संतोष भालेराव सर असतील, त्याचबरोबर भंडारी ज्वेलर्सचे मालक आणि भिल्ल या संघाचे मालक देखील आहेत. आपण पाहतोय सनी भाई आमचे सुद्धा संपूर्ण टीम समेत आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा सामना प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, एक ताकदवान लढाई तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे. 11 धावा जे आतापर्यंत बनवले गेलेत, 11 रन्स स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये जे आपण पाहतोय 11 रन्स जे आतापर्यंत आवीच्या नावावरती आहेत आणि संघाची सुद्धा धावसंख्या जी आपण पाहतोय 11 धावा आहेत.
जय पवार. बारावा खेळाडू महत्वाचा काय असतो ते यासाठी इम्पॉर्टंट आहे पाहिजे आपल्याला. इथं जय पवार सर भैया शेख सर सुद्धा आपल्याला कळवतील. ओके, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी 2021 का घमासान मैदान के अंदर बहुत अच्छा बैटल भी चल रहा है. जीतने के लिए 51 रनों की जरूरत है और वनवे वाड़ी का जो स्टार्ट हुआ है वो बहुत ही अच्छा हुआ है. और इस मैच में जो प्रारंभिक बल्लेबाज अविनाश कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. प्रसाद गेंदबाजी करेंगे दूर वाले एंड से लंबे रनअप के साथ. ओ ये अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है, हरकत कर रहे हैं और इस गेंद को ऑनसर की तरफ खेलना चाहते थे. टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के. बिंदी गेंद के साथ प्रसाद ने नवनाथ बहुत ही अच्छा स्टार्ट किया है. प्रशांत सर 51 धावा या मैदानावरती काहीच नाही. जर तुमचं हे घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे, ज्या अर्थी रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवरती हमखास शतक मारू शकतो त्या अर्थी इथं अविनाश 50 धावा काहीच नाही. परंतु इथं सुंदर गोलंदाजी. प्रशांत इथं एक तर्क वितर्क लावतोय. कधी कधी अविनाशला एक चांगला फुलटाळ देतोय, पायामध्ये सुद्धा ब्लॉकचा मारा सुद्धा करतोय. त्यामुळे अविनाश या षटकामध्ये ज्या अविनाशनं पहिल्या ओव्हरमध्ये जे आपण पाहतोय 2 चौकार मारलेत त्या अविनाशला इथं मात्र दोनही चेंडूवरती 1-0-0 जे आपल्याला पाहायला मिळते. कुठलीच धाव मिळत नाही आतापर्यंत. देखिए डुबकी लगाने से पहले जो कि पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है. फुल टॉस गेंद, एक बार फिर गति परिवर्तन करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं खेल रहे. और नवनाथ क्या हो रहा है मैदान के अंदर जो खिलाड़ी अविनाश जो पहले ओवर में एफर्टलेस खेल रहे थे अभी फिलहाल गेंद को रीड नहीं कर पा रहे. गेंद की लेंथ को देखना बहुत जरूरी है क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद ऑफ टर्म के बाहर जा रही है, हरकत कर रही है, आउट स्विंग गेंदबाजी कर रहे हैं बहुत अच्छी तरह से. तो अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश कर रहे हैं, उसके कारण गेंद और बल्ले के बीच वो अच्छा संपर्क नहीं हो रहा है. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल जारी है. 3 गेंदों में केवल 1 ही रन बना है. अगली गेंद के साथ ओ बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, शफल होकर खेलने का प्रयास किया गया. प्रसाद ने इस मैच में जान डाली है. पहला ओवर बल्लेबाज का फिलहाल अभी तक की 4 गेंदें पूरी तरह से गेंदबाज की है. प्रशांत सर 4 बॉल झालेत आणि एकच धावा आहे. या एका धाव्यानं आता काम होणार नाही. तुमची जी आहेत पॉवर प्ले जो असेल त्या पॉवर प्ले मध्ये कम से कम जास्त धावा येणं गरजेचं आहे. तिथं जर अशी दुष्काळी अवस्था असेल पहा इथं सुद्धा अपील केलंय आणि फलंदाज चूक करेल, आत्महत्या करेल. विकेट देवीदास बाद. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. दूसरे दिन का खेल बिल्कुल आप देख रहे हैं. प्रसाद की नबी तुली गेंदबाजी, 5 गेंदें डाली है, 3 गेंदें बिंदी है, 1 सिंगल है और 1 विकेट. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए जिसकी जरूरत है क्योंकि पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट मिला था. बहुत अच्छी तरह से शुरुआत की थी अविनाश ने, लेकिन इस ओवर में वही बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं. देवीदास का मैजिक हमने नहीं देखा. विकेट कीपर ने भी बहुत ही अच्छा काम किया विकेट के पीछे. सोमनाथ ने अच्छा कैच लिया, सुंदर गेंदबाजी. अब नवनाथ परेशानी क्या है, आप अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश ज्यादा बार कर रहे हैं, गेंद को रीड नहीं कर रहे हैं और गेंद के पिच तक नहीं पहुंच पा रहे हैं. तो वही परेशानी है इस ओवर में. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. प्रशांत सर ज्यावेळेस आपण सेंट्रल इलेव्हेटर्स या संघाच्या कॅप्टनशिप वाईट घेतली त्यावेळेस त्या कॅप्टनने सुद्धा आपल्याला सांगितलं की आमच्याकडे फलंदाज खूप छान आहेत, परंतु इथं फलंदाज काम करत नाही. इथं क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना त्यांचं काम केलंय. आणखीन एक फलंदाज गजाड केलाय. विकेट. और बहुत बड़ा विकेट है. जिस तरह से इस बार 2 विकेट गिरे हैं. एक्सीलेंट बॉलिंग बाय प्रसाद. क्या फिगर है इनका. हॅलो
थँक्यू प्रशांत सर. या ठिकाणी आता मी परत एकदा व्यासपीठाच्या उजव्या बाजूला निश्चितप्रमाणे पोहोचलेलो आहे, जिथं खूप छोटी छोटी मुलं आहेत. या गावातली असणारी छोटी छोटी सगळी ही मुलं निश्चितप्रमाणे माझ्या समोर आहेत. काय नाव तुझं? अक्षय. अक्षय माझ्या बरोबर आहे. अक्षयला सुद्धा आपण काही प्रश्न विचारूया. अक्षयचं नाव लकी ड्रॉ मध्ये जातंय का आपल्याला पाहायचंय. अक्षय, आपल्या भारताची राज्यघटना कोणी लिहिलेली आहे? येत नाही. ओके, येत नाही. तुझं काय नाव? प्रथमेश. प्रथमेश. कोणी लिहिली भारताची राज्यघटना? माहित नाही. ओके, माहिती नाही. तुला माहिती आहे? तुला? बरं, छोटी मुलं. बरं, छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावरती झाला. ओके, आता तुला अजून एक प्रश्न मी विचारतो. मुंबई इंडियन्सची माहिती आहे तुला? मुंबई इंडियन्स कॅप्टन कोण असतं? ओके, चला, थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे एक उत्तर बरोबर आलंय, दुसरं मात्र त्या ठिकाणी थांबलो होतो. प्रशांत सर, परत येता तुमच्याकडे येतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, नवनाथ सर आणि प्रशांत सर. थँक्यू सर. जाऊया मैदानाच्या आत. सतीश षटक क्रमांक जे आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती सेंट्रल एलिव्हेटर या संघाकडून जो काय घेऊन येईल. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. पाहायचे आपल्याला. ओके, 12 धावा जे आतापर्यंत आपण पाहतोय बनवले गेल्यात. गोलंदाज परत एकदा राऊंडी विकेट मारा. या वेळेचा चांगला बॉल इथं आपण पाहतोय. नागनाथ सर मात्र थोडासा विचार करत राहिले. शप्पल लाईनच्या बाहेर बॉल आहे की नाही. बॉल सोडून दिला आणि इथं पंचांची नजर किती तीक्ष्ण आहे. एक सुंदर कामकाज. अक्षय निर्मल सर असतील, अमर साठे सर असतील, फयाज शेख आहेत आणि जय पवार. हे चौकट जे आपण पाहतोय की इथं पंचगिरी अतिशय सुंदर. गोलंदाज परत एकदा. वाईट बॉल. पंच 2 हात जे जमिनीला समांतर करतायत. मच्छिंद्र आरोटे सर. मच्छिंद्र आरोटे, प्लेइंग 11 अजून आलेली नाहीये. द्या लवकरात लवकर प्लेइंग 11. 13 धावा स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या समेत जे आपण पाहतोय गुलाबजी शेख सुद्धा जे जोडले गेलेत. यावेळेस मात्र उचली घेणारा बॉल पिहित तर केलाय आणि चेंडू जाणारे सटकणारे सनग्लोप फर्टीच्या दरम्यान सीमारेषेला तोडून फोडून चौकार. 4 रन. हे रास्त हे 4 के. तिसऱ्या पंचांकडे जे आपण पाहतोय डिसिजन पाठवले गेले. 17 धावा ज्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल तुम्ही इथं चेंडू डॉट आहे. त्यानंतर मात्र सतीश द्वारा एक चेंडू जर पाहिलं तर वाईड गेला आणि त्यानंतर मात्र नागनाथ गर्जे यांनी एक जोरदार तडाखा सडवलाय आणि चौकार खेळलाय. संघाची धावा जर आपण पाहिली तर 17 धावा आहेत. 51 धाव्यांचं टार्गेट वनवेवाडी क्रिकेट क्लब. ओके, जे आपण पाहतोय चेक केलं जाईल आणि केलं देखील आहे. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी जे आपण पाहतोय 1 बाउंडची एक चेतावणी फक्त इथं गोलंदाजाला दिली जाईल. फेअर डिलिव्हरी. अतिशय सुंदर गोलंदाजी इथं सतीश द्वारा जी आपल्याला पाहायला मिळते. लास्ट जवाब अशी गोलंदाजी इथं सतीशने केली. परंतु नागनाथ गर्जे यांना देखील आणि अविनाशला देखील इथं विसरून चालणार नाही. परत एकदा त्याच प्रकारचा बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येईल. सिंगल डबल आणि नो बॉल. मला वाटतं सेकंड बाउन्स अर्थात 2 चेंडू इथं बाउन्सर केलेत. या आधीचा सुद्धा एक चेंडू जे आपण पाहतोय पंचांनी वॉर्निंग जी दिली होती आणि आता या वेळेस मात्र नो बॉल पंचांनी जो घोषित केलाय. तुम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये एका षटकामध्ये 2 बाउन्स जे करू शकत नाही आणि त्यामुळे इथं नो बॉल फ्री हिटची संधी. 1 ऑक्टोबर 2007 रोजी जे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये हा नियम जो आला आणि आता इथं आपल्याला पाहायचे 95% या घटनेवरती फलंदाज देखील सुरक्षित असतो. पाहायचे आपल्याला आता या फ्री हिट बॉलवरती काय होणार. अविनाश किती धावा जमवणार. 51 धाव्यांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 इथं प्रगती पथावरती जे आपण पाहतोय दौडघौड जे काही मार्गस्थ लागते. सतीश. यावेळेस जानाता चीन पोच गए जफान. फटका फसला
एका दिशेला मारायचा होता, परंतु दुसऱ्या दिशेला इथं बॅटचा वाऱ्याचा झोत बॉल खऱ्या अर्थानं पूर्णपणे फटका फसलाय. पायचे धावा वाढवावं लागतील पुढच्या षटकात, तर डेफिनेटली वनवेवाडी क्रिकेट क्लबला हाणामारी करावी लागेल. सुंदर एफर्ट जो इथं लावलाय सेंट्रल एलिव्हेटर्स पुणे या संघानं. त्या संघाकडे फलंदाजी जी आपण पाहिली थोडीशी कुमकत होती, परंतु क्षेत्ररक्षक चुका करत नाहीये, गोलंदाज सुद्धा चुका करत नाहीयेत यावेळेस. यावेळेस लोअर फुल टच, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल डाऊन, झेल सटकलाय, झेल सटकलाय. जे थोडंसं आतमध्ये लक्ष असू द्या. कॅच जो आपण पाहतोय सटकला गेला. धावांसाठी धाव, इथं एक एक रन जे आहे ना ती खूप महत्वाची. एक एक रन जे आहे ती खूप महत्वाची आहे आणि हे षटक लांबच चाललंय. सेंट्रल इलेव्हेटर संघाला इथं ज्या चुका आहेत त्या आता रोखाव्या लागतील, परंतु अविनाश आणि नागनाथची हीच संकल्पना असेल की धावा कशा येऊ द्या, त्या आल्या पाहिजेत. या वेळेचा चांगला गॅप, क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही, बॉल थेट डी पेक्षा कबार, सीमा बाउंड्री लाईन फार, चौकार 4 रन. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत बनवली गेली 25 रन. 2 फलंदाज, वेळ 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 वाचवा, वेळ आपल्याकडं कमी आहे आणि वेळ वाचवणं गरजेचं आहे. 25 रन्स आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्यात, 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. सत्तावीस रन्स, 27 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण समीकरण सुद्धा जे पूर्णपणे पाहणार आहोत. धावफलकावरती आतापर्यंत ज्या 27 रन्स ज्या बनवल्या गेल्यात, षटक क्रमांक देखील. हॅलो नवनाथ, मी तुमच्यापर्यंत येतोय. या ठिकाणी माझ्याबरोबर आत्ता बद्रीनाथ गरजे आहेत. तुम्हाला एक गमतीदार प्रश्न विचारतोय, कारण या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमामध्ये जे 2 चांगले प्रश्न असतील त्याचे उत्तरं जर आपण दिलीत तर तुम्हाला सायकलसाठी पात्र ठरता येईल. तर तुम्हाला प्रश्न आहे, कपडा फाटला तर कुठे शिवाल? टेलरकडे. कपडा फाटला तर कुठे शिवाल? टेलरकडे. कपडा फाटला तर कुठे शिवाल? टेलर. कपडा फाटला तर कुठे शिवाल? केरळ. उत्तर बघा, उत्तर काय? कपडा फाटला तर कुठे शिवाल? फाटलेल्या जागेवर. फाटलेल्या जागेवरती शिवायला पाहिजे. हे सगळे टेलरकडे गेले होते, त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. असे अनेक मनोरंजनात्मक जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही येतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. पुन्हा एकदा जातोय नवनाथ तुमच्याकडे. शेवटचे 12 बॉल धावा जे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा देखील बनवायच्या 24. 12च्या सरासरीनं जाणं गरजेचं आहे. सर काय सांगतात? और यहाँ पर जो कि 12 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ पर रन बनाने होंगे, और ये पहली गेंद यहाँ पर इस ओवर की, और एक डॉट गेंद यहाँ पर निकलता हुआ. गेंदबाज आए हैं गेंदबाजी के लिए, प्रसाद जो कि सामने है बल्लेबाज. फिर एक बार प्रसाद तैयार अगली गेंद के लिए. राइट हम ओवर द विकेट मारा करेंगे छोटे से रनों के लिए, अंपायर को पार करते हुए, और इस गेंद को मिड विकेट बाउंड्री के ऊपर से खेल दिया है. गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए बहुत ही लंबा स्ट्रोक यहाँ पर बल्लेबाज के बल्ले से, और इन 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा. या षटकाराने वनवेवाडी संघाचं जे ओझं होतं ना ते खऱ्या अर्थानं हलकं झाले. एका षटकारानं काय होऊ शकतं, आणि या षटकारानं मात्र जे दबाव होता, वनवेवाडी संघाचा जो दबाव होता तो आता दूर झालाय. पहा इथं नागनाथ आणि अविनाशनं काय युक्ती वापरली की शेवटपर्यंत आता सामना घेऊन जायचे. 51 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु होम ग्राउंड असल्या कारणानं या 51 धावा काहीच नाहीत. पहा किती सुंदर फटका खेळला, चेंडूला थेट सीमारेषेच्या बाहेर जाडले. षटकारानं धावफलक जे आपण पाहतोय थेट जाऊन पोहोचलं गेले. बहुत ही बढ़िया लाजवाब शॉट था यहाँ पर प्रसाद के बल्ले से. अगली गेंद का सामना करेंगे प्रसाद.
और इस गेंद को कट कर दिया है पॉइंट की दिशा में, वहां पर थोड़ी सी मिसफील्ड और उसका पूरा फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज यहां पर रन लेना चाहते थे दूसरा, लेकिन मना कर दिया अविनाश ने। सही फैसला यहां पर अविनाश का, एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा और इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 34 रन 2 विकेट के नुकसान पर। 34 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात या ओव्हरमध्ये आता हा झुंज जी लढाई जी आपण पाहतोय वाढली गेली। सुंदर बॉल प्रसाद इथं मात्र थोडासा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र एक जोरदार षटकार आणि त्यानंतर एक सिंगल घेऊन अविनाशकडे स्ट्राईक दिली, परंतु त्यानंतर चौथा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे डॉट आहे। जितके तुमचे प्रयत्न मोठे असाल तितकं यश तुमच्याकडे येण्यापासून जे काही रोखणार नाही। अविनाश घातक ठरतोय चेंडू, शतरक्षक के मस्तक पे दस्तक, चेंडू सेट सीमा पार, पहा शिवरायांची तलपती तलवार, हा गेला चौकार, 4 रन चौका। बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पर स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से खेल दिया, 1 बाउंस फॉर 4 रन और जरूरत थी यहाँ पर इस चौके की। अविनाश ने वो चौका यहाँ पर लगाया। फिर एक बार गेंदबाज तैयार अगली गेंद लेकर। 38 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। परत एकदा यावेळेस मात्र फटका फसलाय आणि इथे हो झेल सटकला। आजचा जो दिवस आहे तो आपण पाहतोय वनवेवाडी संघाकडनं आहे आणि घरच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाठीवरती असल्यावरती काय होतं ज्याचं उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मी आता नवनाथ जिथे वनवेवाडीची टीम आहे तिथे आहे, तर त्या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। काही मुलं आहेत त्यांना मी प्रश्न विचारणार आहे, कच्चा पापड पक्का पापड आपल्याला 7 वेळा बोलायचंय। कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड झालाय। काय कच्चा पापड पक्का पापड 7 वेळा बोलायचंय। कच्चा पापड पक्का पापड 7वा, परत एकदा बोलायचंय, 7 वेळा बोलायचंय। कसं कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड खूप सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। या मुलांना जमलेलं, जर जमलं असतं तर तुम्हाला सायकल करता या ठिकाणी संधी मिळाली असती। पुन्हा एकदा जल्लोष आपण बघूया, मॅच सुरू होत आहे। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री। थँक्यू सर। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज। कालच्या दिवसभरात सत्रात आपण पाहतोय सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहायला मिळाली नाही, आज सुद्धा आपल्याला पाहायचंय सुपर ओव्हर पाहायला मिळणार की नाही। प्रेक्षकांची इच्छा असेल सामने कसे होऊ द्या, परंतु कालच्या दिवसभराच्या सत्रापासून हाय व्होल्टेज ड्रामे, हाय व्होल्टेज मुकाबले इथं आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी वनवेवाडी क्रिकेट क्लब संघाला 11 धावेंची गरज। वनवेवाडी संघ पुढची सेकंड राऊंड थर्ड राऊंड जिंकेल की नाही, परंतु इथं अपेक्षा आहे की पहिला 1 राऊंड का होईना आम्ही जिंकावा। और 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है। बहुत ही रोमांचक मोड़ पे आता हुआ ये मुकाबला। स्ट्राइक पर हैं प्रसाद और नॉन स्ट्राइक गेंद पर हैं अविनाश, और गेंदबाजी की जिम्मेदारी संभालेंगे हमारे कमेंट्री बॉक्स एंड से। या ठिकाणी एक पारितोषिक येते। वनवेवाडी हा संघ जर विजय झाला तर माजी सरपंच सन्माननीय उद्धव शेठ शिरसाट साहेबांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जे साहेबांच्या वतीनं दिलं जाईल। 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज, वेळ वाचवायचा आहे, पाहिजे आपल्याला। शेवटचं एक षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। राईट आर्मवर दी विकेट, गोलंदाज तयार। ओ हो काय होणार आहे, पहिल्या बॉलवरती तर दिशा अचूक आहे परंतु फटका फसलाय। शेवटचे 5 बॉल 11 धावेंची गरज। जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल। नागनाथ कशा रीतीने आपल्याला पाहिजे मार्ग शोधतोय। शेवटचे 5 बॉल 11 धावेंची गरज। 40 धावा जे आतापर्यंत बनवल्या गेल्यात, 51 धाव्यांचं टार्गेट सेंट्रल इलेव्हेटर संघानं ठेवलं गेलं होतं। हो यावेळेस डाऊन डाऊन केलाय, मिड ऑफ न बॉल केलाय, क्षेत्ररक्षक कव्हरचा बॉल पर्यंत पोहोचेल आणि कदाचित हा निर्धार असावा की अविनाश स्वतःवरती विश्वास ठेवून घेतोय। विश्वास संकटात तुमच्या कुठल्याही कामात जर तुमचा एक चांगला सोबतदार कोण असेल तर तो फक्त आणि फक्त स्वतःमधील आत्मविश्वास, स्वतःमधील कॉन्फिडन्स
पाहिजे आत्मविश्वास किती आहे अविनाश. शेवटचे 4 बॉल 10 धाव्यांची गरज, 2 फटके मोठाले हा सामना संपू शकतो. परंतु इथं एक चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. उद्धवजी शिरसाट साहेबांचं पारितोषिक देखील आहे आणि तिसऱ्या पंचांकडं जे आपण पाहतोय निर्णय जो सोपवला गेलाय, पाहायचे आपल्याला रिव्ह्यू जो काय घेतला गेलाय, रिव्ह्यू जो आपण पाहतो घेतला गेलाय. नवनाथ, मी पुन्हा एकदा इथे काही आपले प्रेक्षक आहेत तिथे जातोय. हा सामना जो आहे रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. उत्कंठ वर्गात सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. काय वाटतंय, सामना कोण जिंकेल? तर सांगू शकत नाही, तो वनवडी सामना जिंकू शकते. आमचा अविनाश नाकडे आहे ना, ते 2 6 मारू शकतो. निश्चित या ठिकाणी विश्वास आहे. रिव्ह्यू घेतला गेला त्यामुळे सामना काही वेळाकरता थांबलेला आहे. मगाशी कच्चा पापड पक्का पापड विचारलं गेलं होतं, बघूया काय म्हणतात. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का. क्या बात आहे, प्रयत्न चांगला केलाय. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाईल. थर्ड अंपायर त्या ठिकाणी आपलं काम करतायत. छान अशा पद्धतीने आता हा क्रिकेटचा खेळ रंगलेला आहे. नवनाथ, ओव्हर टू यू. निश्चितच तिसऱ्या पंचांकडे जे आपण पाहतोय जो निर्णय आहे तो सोपवला गेलाय. ऑनलाईन देखील जे आपण पाहतोय चेक केलं जातंय. सामना थोडासा थांबलाय परंतु एक हाय व्होल्टेज मुकाबला. इथं एक रन सुद्धा खूप खूप महत्वाचे आहे. इथं एक विकेट महत्वाचे आहे. इथं एक क्षण महत्वाचा आहे. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी पहा, आज कालच्या आणि आजच्या दिवसभर तुम्ही पहा की असा एकही सामना नाही की तो रट्टाळवाणी झालाय, एक हाय व्होल्टेज सामना झालाय. असं कुठलंच जे आपण पाहतो की प्रत्येक सामना इथं मात्र 2 धारी तलवार, एका बाजूनं कुठल्याच सामना जो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचांकडे जे आपण पाहतोय निर्णय सोपवला गेलाय. ऑनलाईन जे चेक केलं जाईल, तब्बल जे आपण पाहतोय 8 सामने जे आतापर्यंत वाईट बॉल पंचांचा जो आपण पाहतोय ऑन फील्ड जो इशारा होता आणि कदाचित पहा तुम्ही ऑनलाईन जाऊन पाहू सुद्धा शकता. वाईट बॉल आणि इथं एका धावेचा आता बोनस मात्र अविनाशला पूर्णपणे भेटते. लाजवाब सुंदर गोलंदाजी आहे परंतु इथं आता एक चूक किती महागात पडू शकते. यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही गेलात, यशाच्या उंबरठ्यापर्यंत तुम्ही गेलात परंतु आता तिथून युटर्न अशा चुकीनं तुम्ही घेऊ शकत नाही. शेवटचे 4 बॉल 9 धावेंची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका गल्लीमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत थर्डमॅन. ओ सिंगल डबल, सिंगल डबल न सुद्धा सामना होऊ शकतो आणि तीच रचना इथं पहा अविनाश आणि नागनाथ वापरतोय. शेवटचे 3 बॉल 7 धाव्यांची गरज. 2 मित्रांची साथ, सर्व खेळाडूंची एकमेकांना मिळणारी साथ आणि विजयासाठी 3 चेंडू, धावांची गरज आहे 7. 3 बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. पाहायचे आपल्याला या बॉलवरती काय होईल. प्रेक्षकांनी श्वास रोखलेत. चांगला बॉल परत एकदा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. सिंगल. ओ काय होणार, गडबड. आणि परत एकदा फलंदाज रनआउट आहे की नाही तिसऱ्या पंचांनी मात्र जे आपण पाहतो चेक करण्याचं ठरवलंय आणि तिसरे पंच अमर साठे सर मात्र जे या ठिकाणी चेक करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय जो पूर्णपणे पोहोचवला जाईल. नवनाथ, इवेंटफुल ओवर चल रहा है, बहुत ही जबरदस्त माहौल यहाँ बना हुआ है. आप यहाँ भी देख सकते हैं 10 चेहरे हैं. क्या होगा किसी को पता नहीं है, लेकिन मैच बहुत अच्छा, पैसा वसूल मुकाबला चल रहा है. अगर यहाँ आप देख सकते हैं ऑन स्क्रीन, अगर ये कैमरा टेनिस क्रिकेट का जाएगा, डगआउट को मैं दिखाने की कोशिश कर रहा हूँ जहां बहुत सारे खिलाड़ी है, बहुत सारे समर्थक है, वो थोड़ा टेंस है, दबाव में है. क्या होगा इस मैच में, बहुत अच्छा माहौल यहाँ बना हुआ. नवनाथ, एक पैसा वसूल मैच हो रहा है मैदान के अंदर. पा इथं आधीचा एक बॉल होता त्यावरती धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला. इथं लालच ठरलाय अविनाश थोडासा परंतु पाहिजे आपल्याला. पंच ऑनलाईन चेक केलं जाईल. अतिशय सुंदर. इथं जर वनवेवाडी संघाची एक विकेट पडली तर एक चांगली संधी आता जर पाहिली तर जी आपण पाहतोय सेंट्रल एलिव्हेटर्स या संघाला मिळेल. आणि जर आणि पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद, रन आउट.
धावचित होत फलंदाजाला जे आपण पाहतोय परतावं लागतंय. इथं पहा काय झाले, या एका धावेच्या लालची ठरला अविनाश नाकोडे, जो संघाचा हिटर होता, जो संघाचा फायटर्स होता, त्याला मात्र आता गारद केलं. त्याचा मात्र इथं जो आपण पाहतोय की त्याला धावचित करण्यामध्ये, त्याचा अपघात करण्यामध्ये सेंट्रल एलिव्हेटर्स हा संघ यशस्वी ठरला आहे. आणि होत्याचं नवथी करून टाकणारी ही एक रन, लालच का फल हमेशा बुरा होता है जे म्हटलं जातं आणि तेच इथं आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल कृष्णा. ज्या कृष्णा नावामध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी पॉवर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. ज्या कृष्णा नावामध्ये खऱ्या अर्थानं महाभारतामध्ये तुम्ही देखील पाहिले, खूप मोठी ताकद आणि खूप मोठी जी जिद्द आहे ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथं पाहायचं हा कृष्णा आता काय करतोय. शेवटचे 2 बॉल 6 धाव्यांची गरज, 2 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज वनवेवाडी क्रिकेट क्लब संघाला. कृष्णा लाजवाब सामना, शेवटचे 2 बॉल 6 धाव्यांची गरज. प्रेक्षकांच्या परत एकदा हृदयाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना प्रेक्षकांना पाहावयास मिळतोय. गोलंदाज तयार, वारंवार क्षेत्ररक्षण जे आपण पाहतोय हलवलं जातंय, डुलवलं जातंय. काय होणार. 2 बॉल 6. हो, यावेळेस मात्र दिशा दाखवली गेली स्क्वेअरच्या दिशेनं. एक सिंगल घेतलीये आणि सामना परत एकदा दबावाखाली. आता वनवेवाडी क्रिकेट क्लब 1 बॉल आणि 5 धावा. क्वार्टर फायनल तुम्ही काल पाहिली, अक्षरशः सार्थक 11 उरण आणि पार्टनर संघाची सुद्धा अशा स्थितीत परिस्थिती येऊन ठेपवली होती. एक चेंडू इथं तुम्हाला कंपल्सरी जे आपण पाहतोय की षटकारच ठोकावे लागेल. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. 1 बॉल 5 धावा होणार की नाही पाहायचे आपल्याला. नागनाथनी सुद्धा इथं नकार दिला, दुसरी धाव घ्यायची नाही. आता आपण पाहणार आहोत शेवटचा 1 बॉल 5 धाव्यांची गरज. एंड सुद्धा जो आपण पाहतोय सुपर ओव्हर. सामना जर बराबरी सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हर आपण घेणार आहोत. परंतु पाहूया 1 बॉल 5 आणि यावेळेस विकेट. क्या बात है. आतमध्ये कोणी जाऊ नका, पॅनल्टी दिली जाईल. 1 चेंडू आणि 5 धावा लागत असताना चौकार गेलाय आणि आता आपल्याला पाहायचंय फक्त कॅप्टन व्यासपीठाकडे येतील. इथं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एक सुपर डुपर ओव्हर सामना. फक्त कॅप्टन या, दोनही संघाचे कॅप्टन या. आपल्या 3 बॅट्समनची नावं या ठिकाणी आपल्याला पाठवायची आहेत. ताबडतोब या. सेंट्रल एलिव्हेटर संघ आपला सुद्धा कॅप्टन या. वनवेवाडी क्रिकेट क्लबचे खेळाडू तुम्ही बाहेर जा. या ठिकाणी आपण पाहू शकता वनवेवाडी क्रिकेट क्लबचे खेळाडू
खेळाडू इथं गोलंदाजी करणार आहे. वनवे सर, त्या खेळाडूंना पाठीमागे घ्या. पॅव्हिलियन मध्ये आपला थांबा. हॅलो, अय पलीकडे चला ना थोडं पलीकडे. इथं काय सिस्टम आहे इथं. इथं कदाचित असा प्रकारचा एक प्रेडिक्शन सुद्धा की आपल्या मनामध्ये असा विचार सुद्धा करू शकत नव्हते की हा सामना वनवेवाडी संघ इथं खेळतोय आणि हा सामना सुपर